एकदा का आपले सर्व पदार्थ एकदा व्यवस्थित रोस्ट झाले की आपण ते बाहेर काढून घेणार आहेत आणि प्लेट्समध्ये काढून घेऊन आपण त्याला सुंदरपैकी स्कीवर्स जे आपले आहेत त्याला आपण लावून घेणार आहेत एक एक करून. पनीर टिक्का असेल, पहाडी असेल, कोयला असेल, त्यानंतर मशरूम असेल, बेबीकॉर्न असेल, व्हेज सीक असेल. व्हेज सीक आपण कट करून मस्तपैकी स्कीवर्सला लावून घेणार आहेत आणि हे सर्व रेडी झालेले कबाब आपण आता सुंदरपैकी बार्बिक्यूमध्ये अरेंज करणार आहोत. त्यापूर्वी आपण बार्बिक्यूमध्ये कोळसा आपण टाकून घेतलेला आहे, जो की पेटलेला पूर्ण लाल झालेला कोळसा की ज्याचा आपण त्याला दम देणार आहेत परत. आणि सुंदर असं आपलं प्लेटिंग झालेलं आहे. थोडंसं गार्निशिंगसाठी आपण किंवा साईड प्लेटिंग म्हणून ग्रीन चटणी आहे आणि तंदुरी सलाड आहे, हे आपण आपल्या बार्बिक्यूमध्ये ॲड करून घेणार आहेत. आणि थोडंसं फायनल टचसाठी आपण चीज, बटर आणि त्याला स्मोकी फ्लेवर येण्यासाठी थोडंसं तूप आपण ॲड करून घेतलेलं आहे. बघू शकतो एक स्मोक यायला चालू झालेला आहे आणि मस्तपैकी आपण आपला बार्बिक्यू क्लोज करून लॉक करून ठेवणार आहेत. आणि फायनल जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा हाच स्मोक आपल्या कबाबला एकदम स्मोकी फ्लेवर देतो आणि एक प्रेझेंटेशन करतानाही खूप सुंदर असा, जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा एकदम सुंदर असा स्मोक येतो आणि एकदम सुंदर असं प्रेझेंटेशन होतं. आणि अशा पद्धतीने आपला वाडा स्पेशल व्हेज बार्बिक्यू रेडी. आणि हाच व्हेज बार्बिक्यू आपल्याला स्टार्टरमध्ये ट्राय करायचा असेल तर हॉटेल वाडाला एकदा नक्की व्हिजिट करा. धन्यवाद.